आपल्या शासनाने दिव्यांग बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतलेला आहे. दिव्यांगांना दिले जाणारे मानधन आता वाढवून 2,500 रुपये करण्यात आले आहे. हा केवळ एक आर्थिक निर्णय नाही, तर आपल्या प्रत्येक दिव्यांग बांधवाला समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी उचललेले हे एक अत्यंत भक्कम आणि संवेदनशील पाऊल आहे. आजवर समाजात दिव्यांगांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अनेकदा केवळ सहानुभूतीचा असायचा, पण आता तो खऱ्या अर्थाने सन्मानाचा आणि आधाराचा होत आहे. आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी देशात पहिल्यांदाच एक अतिशय उदात्त विचार सर्वांसमोर मांडला. त्यांनी स्पष्ट केले की या जगात कोणीही विकलांग नाही, तर ते सर्वजण दिव्यांग आहेत. कोणीही डिसेबल नाही, तर ते स्पेशली एबल आहेत. या एका विचाराने आणि या एका सकारात्मक शब्दाने आपल्या दिव्यांग बांधवांना एक नवी ओळख मिळवून दिली आहे. त्यांच्यात लपलेल्या अफाट क्षमतांचा आणि त्यांच्या जगण्याच्या जिद्दीचा हा खऱ्या अर्थाने केलेला मोठा सन्मान आहे. आज केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी अनेक विविध आणि महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या जात आहेत. शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या तीनही प्रमुख क्षेत्रांमध्ये दिव्यांगांना समान संधी, प्रगतीचे मार्ग आणि योग्य तो आदर मिळाला पाहिजे, हाच आपल्या शासनाचा आणि प्रशासनाचा मुख्य हेतू आहे. याच उदात्त दृष्टिकोनातून आपण अनेक नवी पावले उचलत आहोत. पण या सगळ्यासोबतच आपला एक मोठा आणि दूरदृष्टीचा प्रयत्न हा देखील आहे की मुळात हे दिव्यांगत्व कमी कसे करता येईल किंवा त्यावर कायमस्वरूपी मात कशी करता येईल. या दिशेने शासनाचे अतिशय व्यापक स्तरावर सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. विशेषतः जी लहान मुले कर्णबधिर असतात, ज्यांना जन्मतः किंवा अगदी लहानपणापासून ऐकू येत नाही, त्यांच्यासाठी आपण एका मोठ्या आणि महत्त्वपूर्ण मोहिमेची सुरुवात केली आहे. मुळात या लहान मुलांना ऐकू येत नाही, म्हणूनच त्यांना पुढे बोलताही येत नाही. पण जर अगदी लहान वयातच या समस्येचे अचूक निदान झाले आणि त्यावर योग्य तो प्रगत वैद्यकीय उपचार झाला, तर ही मुले नक्कीच ऐकू आणि स्पष्ट बोलू शकतात. यासाठी वैद्यकीय क्षेत्रात कॉक्लिअर इम्प्लांटसारखी अत्यंत प्रगत शस्त्रक्रिया आज उपलब्ध आहे. जर ही शस्त्रक्रिया अगदी वेळेवर झाली, तर या चिमुकल्या मुलांच्या आयुष्यातील मूकपणाचा अंधार कायमचा दूर होऊ शकतो. पण दुर्दैवाने या कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी साधारणपणे 6 ते 8 लाख रुपये इतका मोठा खर्च येतो. आपल्या राज्यातील सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबांना एवढा मोठा खर्च पेलवणारा नसतो. हीच आर्थिक अडचण आणि पालकांची वेदना ओळखून महाराष्ट्र शासनाने एक अतिशय संवेदनशील आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आपल्या शासनाच्या माध्यमातून या सर्व कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केल्या जात आहेत. गेल्या काही वर्षांपासून आपण अतिशय सातत्याने शेकडो आणि हजारो मुलांच्या या शस्त्रक्रिया यशस्वीपणे आणि विनामूल्य करत आहोत. आपले हे प्रयत्न केवळ इथेच थांबणार नाहीत, तर याच्या पुढे जाऊन आपले नियोजन अधिक मोठे आहे. भविष्यात संपूर्ण राज्यभरात एक अत्यंत मोठे आणि सविस्तर सर्वेक्षण करत राहण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. या व्यापक सर्वेक्षणाच्या माध्यमातून आपल्या राज्यात कुठेही जर 10 वर्षांच्या आतील कर्णबधिर मुले आढळली, तर त्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर विहित कालावधीत कॉक्लिअर इम्प्लांटची शस्त्रक्रिया केली जाईल. या शस्त्रक्रियेनंतर नुसते सोडून न देता तज्ज्ञांच्या मार्फत स्पीच थेरपी देऊन त्यांना टप्प्याटप्प्याने बोलायला आणि ऐकायला शिकवले जाईल. योग्य वेळेत हा संपूर्ण उपचार मिळाल्यास ही मुले भविष्यात कधीच कर्णबधिर राहणार नाहीत आणि ती इतर कोणत्याही सामान्य मुलांसारखेच एक सुंदर, आनंदी आणि सर्वसाधारण आयुष्य जगू शकतील. या एका उपक्रमामुळे हजारो कुटुंबांच्या आयुष्यात आणि त्यांच्या घरांमध्ये खऱ्या अर्थाने आनंदाची पहाट होणार आहे. आरोग्यासोबतच आपल्या दिव्यांग बांधवांच्या रोजगाराचा आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यांना जगण्यासाठी कोणावरही अवलंबून राहावे लागू नये, यासाठी त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे करणे अत्यंत गरजेचे आहे. आताच आपल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी रोजगाराच्या संदर्भात एक अतिशय उत्तम, व्यावहारिक आणि नाविन्यपूर्ण संकल्पना सर्वांसमोर मांडली आहे. आजच्या या आधुनिक काळात आणि धावपळीच्या जीवनात झोमॅटो, ब्लिंकिट, स्विगी यांसारख्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर घरपोच सेवा देत आहेत. या आधुनिक सेवा क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी नव्याने उपलब्ध होत आहेत. याच प्रगत कंपन्यांच्या माध्यमातून आपण आपल्या दिव्यांग बांधवांना रोजगाराची एक मोठी आणि शाश्वत संधी उपलब्ध करून देऊ शकतो. यासाठी शासनाच्या आणि विशेषतः महानगरपालिकेच्या माध्यमातून एक विशेष पुढाकार घेतला जाईल. आपल्या दिव्यांग बांधवांना त्यांच्या शरीराच्या स्थितीनुसार आणि त्यांच्या दैनंदिन गरजेनुसार विशेष पद्धतीने डिझाईन केलेल्या, म्हणजेच त्यांच्यासाठी अनुकूल अशा गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील. या विशेष गाड्यांच्या मदतीने ते अत्यंत सुरक्षितपणे आणि मोठ्या आत्मविश्वासाने या डिलिव्हरी क्षेत्रात आपले काम करू शकतील. या माध्यमातून प्रत्येक दिव्यांग तरुणाला महिन्याकाठी किमान 20 ते 25 हजार रुपये एवढा घसघशीत रोजगार सहज मिळू शकेल, असा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे.
हा केवळ त्यांचा रोजगार नसेल, तर ती त्यांची खरी आर्थिक स्वाधीनता असेल. स्वतःच्या कष्टाने आणि घामाने पैसे कमवून ते आपले जीवन अत्यंत सन्मानाने, स्वाभिमानाने आणि कोणाच्याही आधाराशिवाय जगू शकतील. शिक्षण हा प्रगतीचा मूळ पाया आहे आणि आपल्या दिव्यांग बांधवांसाठी तो अधिक महत्त्वाचा ठरतो. मगाशी आपण जसा रोजगार आणि आरोग्याचा विचार केला, तसाच शिक्षणाच्या बाबतीतही शासनाचा दृष्टिकोन अतिशय स्पष्ट आहे. आजवर अनेकदा दिव्यांग मुलांना शाळेत जाताना किंवा तिथे वावरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. पण आता परिस्थिती खूप बदलत आहे. आपल्या शासनाचा असा ठाम विश्वास आहे की शिक्षणाच्या प्रवाहात या मुलांना कोणतीही अडचण येऊ नये. म्हणूनच त्यांच्यासाठी विशेष शाळा, अत्यंत प्रशिक्षित आणि संवेदनशील शिक्षक, तसेच त्यांच्या गरजेनुसार आवश्यक असणारे सर्व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जात आहे. अंध मुलांसाठी ब्रेल लिपीमधील पुस्तके आणि कर्णबधिर मुलांसाठी साइन लँग्वेज म्हणजेच सांकेतिक भाषेचे योग्य प्रशिक्षण अशा अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जात आहे. शिक्षणाच्या या समान संधीमुळे ही मुले उद्याचे डॉक्टर, इंजिनियर, प्रशासकीय अधिकारी किंवा उत्तम उद्योजक नक्कीच बनू शकतील. त्यांच्यातील लपलेली बुद्धिमत्ता आणि कलागुणांना योग्य तो वाव मिळावा, यासाठी हे सर्व प्रयत्न अत्यंत नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण पद्धतीने सुरू आहेत. रोजगाराच्या बाबतीत आपण मगाशी ज्या झोमॅटो, स्विगी आणि ब्लिंकिट सारख्या आधुनिक डिलिव्हरी सेवांची चर्चा केली, त्या संकल्पनेचा जर आपण थोडा अधिक सविस्तर विचार केला, तर त्यातून भविष्यात होणारा बदल किती मोठा आणि सकारात्मक असेल याची आपल्याला सहज कल्पना येईल. जेव्हा एखादा दिव्यांग तरुण स्वतःच्या शारीरिक गरजेनुसार आणि सोयीनुसार विशेष डिझाईन केलेल्या गाडीवर बसून कामासाठी घराबाहेर पडेल, तेव्हा तो केवळ एक डिलिव्हरी बॉय म्हणून बाहेर पडणार नाही, तर तो त्याच्या कुटुंबाचा एक अतिशय भक्कम आणि स्वाभिमानी आधारस्तंभ म्हणून बाहेर पडेल. जेव्हा तो दिवसभराची प्रामाणिक मेहनत करून, लोकांपर्यंत सेवा पोहोचवून, संध्याकाळी स्वतःच्या कष्टाची कमाई घरी घेऊन जाईल, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद आणि जो प्रबळ आत्मविश्वास असेल, तो खऱ्या अर्थाने अमूल्य असेल. त्याच्या आईवडिलांच्या डोळ्यात आपल्या मुलाला स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहिलेले पाहून जे अभिमानाचे अश्रू येतील, तेच आपल्या या योजनेचे आणि शासनाच्या प्रयत्नांचे खरे यश असेल. समाजाने त्यांना केवळ एक बिचारे किंवा लाचार म्हणून पाहू नये, तर एक अत्यंत मेहनती, धाडसी आणि स्वाभिमानी नागरिक म्हणून पाहावे. हाच या संपूर्ण संकल्पनेमागचा सर्वात मोठा आणि प्रामाणिक हेतू आहे. या सर्व व्यापक प्रयत्नांसोबतच शासनाने जे मानधन वाढवून 2,500 रुपये केले आहे, त्याकडे केवळ एक छोटीशी आर्थिक मदत म्हणून न पाहता तो एक मोठा सन्मान निधी आहे, असे आपण मानले पाहिजे. अनेकदा छोट्या छोट्या वैयक्तिक गरजांसाठी या बांधवांना इतरांवर किंवा कुटुंबातील सदस्यांवर अवलंबून राहावे लागते. पण आता या वाढीव मानधनामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनातील अनेक लहान-सहान गरजा ते स्वतःच्या मर्जीने पूर्ण करू शकतील. त्यांना कोणापुढेही हात पसरायची वेळ येऊ नये आणि त्यांच्या मनात आर्थिक सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, हा यामागचा मुख्य दृष्टिकोन आहे. हे 2,500 रुपये त्यांच्यासाठी एक प्रकारचा भक्कम आर्थिक आधार आहे, जो त्यांना रोजच्या जगण्यात एक वेगळाच दिलासा आणि बळ देतो. शासनाची ही मदत थेट त्यांच्या बँक खात्यात पारदर्शकपणे जमा होत असल्यामुळे कोणताही अडथळा न येता आणि कोणावरही अवलंबून न राहता त्यांना वेळेवर हा आधार मिळत राहतो. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जे स्पेशली एबल हे अतिशय सुंदर, सकारात्मक आणि अर्थपूर्ण नाव दिले आहे, ते नाव आता खऱ्या अर्थाने समाजाच्या मानसिकतेत आणि वर्तनात रुजायला हवे. शासनाचे प्रयत्न तर त्यांच्या जागी अत्यंत वेगाने, प्रामाणिकपणे आणि मोठ्या प्रमाणावर सुरूच आहेत, पण त्यासोबतच समाजाचा दृष्टिकोन बदलणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. आपण सर्वांनी, प्रत्येक सामान्य नागरिकाने आपल्या दिव्यांग बांधवांना तोच आदर, तोच सन्मान आणि तीच आपुलकी दिली पाहिजे, जी आपण इतर कोणत्याही सामान्य व्यक्तीला देतो. ते आपल्यापेक्षा अजिबात वेगळे नाहीत, तर ते आपल्याच समाजाचा एक अविभाज्य, अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच कर्तबगार भाग आहेत. जेव्हा एखादा दिव्यांग व्यक्ती रस्त्यावरून जात असेल, बँकेत रांगेत उभा असेल, सार्वजनिक ठिकाणी वावरत असेल किंवा कामाच्या ठिकाणी आपले कर्तव्य बजावत असेल, तेव्हा त्यांच्याकडे पाहण्याची आपली नजर केवळ सहानुभूतीची नसायला हवी, तर ती कौतुकाची, आदराची आणि समानतेची असायला हवी. भविष्यात अशा अनेक नवनवीन योजना आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा शासनाचा मानस आहे. आज जगात तंत्रज्ञानाचा जसजसा वेगाने विकास होत आहे, तसतसा त्या प्रगत तंत्रज्ञानाचा सर्वात जास्त आणि सकारात्मक उपयोग आपल्या दिव्यांग बांधवांसाठी कसा करता येईल, यावर सातत्याने संशोधन आणि विचारमंथन सुरू आहे. मग ती मगाशी उल्लेख केलेली कॉक्लिअर इम्प्लांट सारखी वैद्यकीय क्रांती असो, विशेष तंत्रज्ञानाने डिझाईन केलेल्या गाड्या असोत किंवा त्यांच्या दैनंदिन जीवनात मदत करण्यासाठी विकसित केलेले नवनवीन सॉफ्टवेअर्स आणि ॲप्लिकेशन्स असोत.
या सर्व प्रगत गोष्टींचा पुरेपूर वापर करून दिव्यांगत्वावर यशस्वी मात करण्याची आणि प्रत्येकाला प्रगतीची, शिक्षणाची आणि रोजगाराची समान संधी उपलब्ध करून देण्याची ही एक अखंड चालणारी आणि कधीही न थांबणारी प्रक्रिया आहे. शेवटी शासनाचा, प्रशासनाचा आणि आपल्या सर्वांचा मिळून हाच एक दृढ संकल्प असायला हवा की आपल्या राज्यातील आणि देशातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला एक अतिशय सुंदर, सुरक्षित, आनंदी आणि सन्मानजनक आयुष्य जगता आले पाहिजे. त्यांचे जे नैसर्गिक आणि संविधानिक हक्क आहेत ते त्यांना अत्यंत सहजतेने मिळाले पाहिजेत आणि त्यांच्या उराशी बाळगलेल्या स्वप्नांना एक नवी आणि उंच भरारी घेता आली पाहिजे. या संपूर्ण प्रवासात त्यांच्या प्रत्येक पावलावर शासन त्यांच्या पाठीशी एक अत्यंत खंबीर पाठीराखा म्हणून सदैव उभे आहे आणि यापुढेही अगदी त्याच विश्वासाने आणि खंबीरपणे उभे राहील. हाच विश्वास या सर्व योजनांच्या माध्यमातून दिला जात आहे.